नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मार्केट सध्या आता डाऊन ट्रेंड असूनही सुद्धा काही स्टॉक असं अप ट्रेंडला चालू आहेत. तर ते अप ट्रेंडचे स्टॉक कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण अनालिसिस करू. पण त्याच्या आधी निफ्टी आणि बँक निफ्टीचे आपण अनालिसिस करून घेऊ. सध्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काही आहे हे एकदा आपण बघून घेऊ. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच बेल आयकॉनला पण दाबा. तुम्हाला व्हिडिओ पटकन पोहोचेल तुमच्यापर्यंत. तर चला त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर चला मित्रांनो, आता निफ्टी बद्दल अनालिसिस करू. आणि आता मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. खरं इथं मी अनालिसिस म्हणजे चार्ट लावलेला आहे निफ्टी आणि नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस मध्ये सुद्धा मी ट्रेड करत राहतोय मित्रांनो, कमोडिटीमध्ये. तर आज आपण निफ्टी बद्दल अनालिसिस करू. सिंगल चार्ट करतो. इथं आता आवरली कॅन्डल आहे. आवरली कॅन्डलच्या ऐवजी आपण आता पहिल्यांदा काय करू, डेली कॅन्डलला करू. डेली कॅन्डल नंतर मग आपण आवरली जाऊ. तर बघा मित्रांनो, इथं ऍक्च्युली काय झालेलं आहे हे बघा. जे मी रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे तर त्या हिशोबानं म्हणजे हे वरच्या साईडला झाले आपल्याला रेजिस्टन्स आणि हे खालच्या साईडला सपोर्ट. तर रेजिस्टन्स जे आहे ते मोस्टली किती आहे मी तुम्हाला दाखवतो. इथं 24,800 राऊंड फिगर धरा. हे 24,800चा एक इम्पॉर्टंट आपल्याला रेजिस्टन्स आहे. आणि तसंच खालच्या बाजूला आपल्याला 23,250चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर ह्याला क्रॉस केला 23,250ला जर क्रॉस केला तर आपला पुढचा जो टार्गेट आहे ते खूप मोठा आहे मित्रांनो. ते किती आहे ते तुम्हाला मी लाईन ड्रॉ, हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ करून तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ऑलमोस्ट इथंपर्यंत जे हे बघा, ही लाईन मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. इथं आपल्याला ऑलमोस्ट हे आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट भेटत आहे. जर 23,250ला जर क्रॉस केला तरच आपल्याला हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे इथंपर्यंत मार्केट येऊ शकते. आणि हे 21,250ला तोडायचं म्हणजे हा एकदम साधी सोपे नाहीये. जर ह्याला तोडला तर मार्केट कम्प्लिटली बेरिश मध्ये जाऊ शकते. खरं इथंपर्यंत आलं तर फक्त करेक्शन म्हणजे जे काही चालू आहे ते करेक्शन होईल. आणि इथं जर सपोर्ट घेतला तर इथून मार्केट काय होईल माहितीये का, एक चांगला स्वस्त होईल करेक्शन झालेला. आणि त्यानंतर ना आपल्याला लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायला एकदम भारी होईल. तर आपण काय करू आता, जोपर्यंत मार्केट कलर चेंज करतो, जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत टाइमपास होईल मित्रांनो. आणि जर ह्या वरची रेंज तोडला तर आपल्याला जो हा लाईफ टाइम हाय आहे तो जवळपास 26,350च्या आसपास आहे. ते हे आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करतील. तर ह्या रेजिस्टन्सला जेव्हा ब्रेक करेल त्यावेळी मार्केट लाईफ टाइम हायला जाईल. तोपर्यंत मार्केट आपल्याला परत आणि एकदा ह्या 26,350ला टच करून तिथनं परत पुन्हा खाली येऊ शकते, परत करेक्शन होऊ शकते. तर 2025 मध्ये आपल्याला पण आता इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे चांगले ऑपॉर्च्युनिटी मिळायला लागले. म्हणजे का, मार्केट खाली डाऊन असल्यामुळं आपल्याला चांगले एकदम मस्त बघी ऑपॉर्च्युनिटी मिळते. ह्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही अजिबात भिवू नका. आणि मार्केट डाऊन होताना असं विचार करू नका की माझं नुकसान होईल आणि जे काही घेतलेलं आहे ते स्टॉक कम्प्लिटली नुकसानमध्ये चाललेलं आहे. तर तसं न करता तुम्ही जे स्टॉक घेताय ते फंडामेंटली स्ट्रॉंग असलेला स्टॉक तुम्ही घ्या. किंवा टेक्निकल द्वारे जरी समजा जे स्टॉक तुम्ही घेतलेला आहेत त्या स्टॉकला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावा. जर हे बघा एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. हे आपलं हे रेजिस्टन्स आहे. जर ह्याच्यावरती जर समजा मार्केट क्लोज दिलं आणि आपलं एक्झाम्पल तुम्ही स्टॉप लॉस ह्या रेंजमध्ये जर लावला तर स्टॉप लॉस जर हिट झाला तर तुम्ही त्याच्यातनं एक्झिट व्हा. म्हणजे तसंच लॉसला थांबत राहू नका. जर मार्केट कंटिन्यू बॅरिश मध्ये जर गेला तर तुम्हाला लॉस होत राहील. तर हा निफ्टीचा अनालिसिस आहे. तर आपण याला काय करू, मोस्टली आपण वीकली सुद्धा तुम्हाला एकदा मी दाखवतो. तर वीकलीमध्ये काय आहे तर हे बघा, जे आपण ड्रॉ केलेलं आहे, जे मागच्या वेळी जी कॅन्डल म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही कंप्लीट मरुबाजू कॅन्डल लागलेली आहे, बॅरिश मरुबाजू. आणि त्या बॅरिश मरुबाजू कॅन्डलला खाली ब्रेक केलेला नाही आहे. त्याच्यामुळं नाही आपल्याला अजून ह्या मदर कॅन्डलच्या आतमध्ये जोपर्यंत राहील मार्केट कम्प्लिटली साईडवेज राहील. आणि जेव्हा मदर कॅन्डलच्या खाली किंवा वरती असं ह्या साईडला किंवा वरती जर ब्रेक दिला तर त्या साईडला डायरेक्शन आपल्याला कळेल. जर समजा खालच्या साईडला डाऊन झालं तर तुम्ही वेट अँड वॉच करा मित्रांनो, की खरेदी करायला गडबड करू नका. जोपर्यंत आपल्याला सपोर्ट भेटत नाहीये तोपर्यंत तसंच
वेट करत राहा. तर आता आपल्याला बँक निफ्टीबद्दल आपण ॲनालिसिस करू. तर आपण जे ह्या याच्यामध्ये मार्केट डाऊन ट्रेंड असताना सुद्धा काही स्टॉक वरती चाललेले आहेत आणि मस्तपैकी प्रॉफिट सुद्धा देत आहेत. तर त्या स्टॉक बद्दल पण आपण चर्चा करू. खरं आता सध्या आपण काय करू, निफ्टी झालेली आहे तर बँक निफ्टी बद्दल आता आपण डिस्कशन करू. तर बँक निफ्टीचा चार्ट इथं मी ओपन करतो. तर चला मित्रांनो, बँक निफ्टीचा चार्ट ओपन झालेले आहे. तर बघा, जसं मी मागच्या आठवड्यात आपण ॲनालिसिस केलेलं आहे, ही ट्रेंड लाईन. तर प्रत्येक ठिकाणी इथं सपोर्ट घेत गेलेला आहे. हे बघा, इथं एक सपोर्ट, म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं सुद्धा बघा, इथं प्रयत्न केलाय, खरं इथं कम्प्लिटली असं 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 करत करत का नाही इथं वर गेलेलं आहे. आणि तसंच आता सध्या कम्प्लीट बघा, ह्या ट्रेंड लाईनला इथं टच केलेलं आहे फक्त, खरं ह्याच्या खाली अजून आपल्याला क्लोज भेटलेला नाही आहे. जर ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोज दिला तर हा आपल्याला 39,500 राऊंड फिगर 39,500चा हा आपल्याला सपोर्ट राहणार आहे. जर समजा ह्या सपोर्टला जर ब्रेक केला तर आपला टार्गेट जो आहे खालच्या बाजूला आहे 46,000, हा खूप म्हणजे खूप आपल्याला इम्पॉर्टंट सपोर्ट सारखं काम करेल. आणि इथंपर्यंत आलं का नाही तर आपल्याला एकदम व्यवस्थित चांगले स्टॉक सुद्धा बँक इंडेक्समध्ये आपण खरेदी करू शकतो. आणि जर समजा ह्याला जरी समजा 46,000ला जरी ब्रेक केला तर मग आपल्याला खूप मोठा खालचा हे आहे, म्हणजे टार्गेट आहे तो इथंपर्यंत ऑलमोस्ट 42,500 इथं व्यवस्थित झालेलं नाहीये. हँडरायटिंग व्यवस्थित नाही मित्रांनो, समजून घ्या. कसं हे डिस्प्लेवरती मी रेकॉर्ड करतोय त्याच्यामुळे इथं स्लिप होत असते, म्हणून नाही की नाही तसं येते, तर समजून घ्या. तर असा हा ॲनालिसिस झालेली आहे. तर आता आपण काय करू माहिती आहे का, मागच्या आठवड्यात ज्या स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस केलेलं आहे त्या स्टॉक बद्दल एकदा आपण ॲनालिसिस करून घेऊ. तर पेटीएम करू. ओके, पेटीएमचा चार्ट आता ओपन झालेला आहे. बघा मित्रांनो, आपण जसं लास्ट आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात आपण ॲनालिसिस केलेलं आहे, तर इथं जे हे रेजिस्टन्स आहेत त्याच्या खाली आपल्याला थोडंसं क्लोजिंग मिळालेले आहेत. खरं त्याला भ्यायची काही गरज नाही आहे. का माहीत आहे, जो स्टॉक असं अपट्रेंडला जो स्टॉक असं कम्प्लीट वरती जात राहतोय आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग घेणार, आणि जरी समजा ह्याला ब्रेक केला तर आपला जो इथं खाली जे स्टॉप लॉस आहे तो किती 880चा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून तुम्ही याच्यामध्ये एंट्री जर केला असेल तर आपण होल्ड करू शकतोय. आणि याच्या खाली जर समजा ब्रेक झाला तर आपण ह्याच्यातनं एक्झिट होऊ शकतोय. खरं टार्गेट हा खूप मोठा आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला आता एंट्री जे आहेत ते एकदम अति योग्य पद्धतीनं आपल्याला आता एंट्री मिळालेली आहेत. तर पेटीएममध्ये आपण 1020 ते जर समजा अजून जरी काय ह्याच्यामध्ये करेक्शन जर आलं तर आपण मोस्टली 950 पर्यंत आपण या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतोय. म्हणजे ह्या झोनमध्ये एंट्री करू शकतोय. आणि टार्गेट जे आहेत आपल्याला, जे मागच्या आठवड्यात म्हणजे आपण व्हिडिओ बघितलेला आहे, म्हणजे ॲनालिसिस केलेलं आहे, ते एकदा जाऊन बघा मित्रांनो. का माहिती आहे, जर मी सांगत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण आता काय करू, ह्या आठवड्यात जे येणार आहे त्या स्टॉकबद्दल आता आपण ॲनालिसिस करू. तर ह्या आठवड्यात जो स्टॉक आहे तो GHCL लिमिटेड. तर हे बघा, हा स्टॉक किती भारी आहे. इथं जे लाईफ टाईम हाय होता ह्याला इथून आहे का नाही हा स्टॉक कम्प्लीट खाली येऊन असं एका साईडवेज झोनमध्ये हा स्टॉक ट्रेड करत होता. आणि इथं ब्रेक करायला प्रयत्न केला, खरं इथं ब्रेक झालेलं नाही आहे. आणि इथं ब्रेक केला खरं, त्यानंतरनं मग थोडंसं करेक्शन आल्यानंतर हा स्टॉक आता पुन्हा आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर GHCL मध्ये आपल्याला जे खरेदी करायचं आहे ती काय लेवल म्हणजे सांगतो तुम्हाला. जे आता आपल्याला क्लोजिंग भेटलेले आहे ते 758 ते जर समजा पुन्हा जरी ह्याच्यामध्ये करेक्शन जर आलं तर आपण 650 पर्यंत ह्या स्टॉकमध्ये खरेदी करू शकतोय ऑलमोस्ट GHCL मध्ये. तर इथून जे आपल्याला स्टॉप लॉस जे भेटणार आहेत ते मोस्टली जे हे बघा, हे इथं ऑलमोस्ट आपला जो स्टॉप लॉस आहे ते 600 रुपये. ते कसं आहे सांगतो. ज्या लाईनला आपल्याला ब्रेकआउट मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आठवडा जो असतोय त्याचा लो आपल्याला स्टॉप लॉस म्हणून ठरलेला जातोय. तर 600 रुपयाचा हा लो आहे. त्याच्या खाली जर समजा क्लोज मिळाली तर आपण ह्याच्यातून एक्झिट होऊ शकतोय. कारण GHCL मध्ये जे टार्गेट आता आपल्याला भेटल ते किती आहे ते पण तुम्हाला मी आता व्यवस्थित सांगतो. हे बघा, हे जे खालचं लो जे आहे ते मोस्टली किती आहे
440 आहे. तर हे 440 जे आपल्याला, आणि इथं जे रेजिस्टन्स जे आहे ह्याची जे प्राइस किती आहे ते ऑलमोस्ट 708 रुपये. जर ह्याच्यातून म्हणजे रेजिस्टन्स मधनं जे खालचं लो जे आहे ते मायनस केलं तर जे काय राहील ते आपला टार्गेट होतोय. म्हणजे याच्यातनं जर समजा 708 मधून जर समजा आपण 440 जर वजा केला तर जे राहते ते 268 राहते. 708 मध्ये जर समजा आपण 268 जर समजा ऍड केला तर आपलं जे टार्गेट निघतोय ते किती माहित आहे का, 976 हे आपलं टार्गेट असणार आहे. तर हा टार्गेट सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो. आणि ऑलमोस्ट हा स्टॉक बघा कंप्लीट 2 वर्षापासून एका रेंजमध्ये ट्रेड करत होता आणि 2 वर्षाचा आपल्याला ब्रेकआउट इथं मिळालेला आहे. त्याच्यामुळं GHCL मध्ये आपण आता सध्या खरेदी करू शकतोय. आणि जे काही मी अनालिसिस करून सांगालोय हे टिप म्हणून समजू नका, तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी आहे. आणि हे व्यवस्थित वाटलं तर तुम्ही घेऊ शकताय, अदरवाईज घेऊ नका. आणि तुम्हाला अनालिसिस जर करता येत नसेल तर तुम्ही प्लीज फायनान्शियल ॲडवायझर घ्या आणि तुम्ही ट्रेड करत राहा, किंवा एज्युकेशन घ्या, शिका, मग त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री व्हा. तर ह्या पद्धतीनं आपण GHCL मध्ये खरेदी करू शकतोय. आपलं जे टार्गेट जे प्राइस आहे ते ऑलमोस्ट 976 हे टार्गेट असणार आहे आपलं. आणि तसंच बाईंग प्राइस म्हणजे ऑलमोस्ट किती आपल्याला 758 ते 750 ह्या रेंजमध्ये आपण खरेदी करू शकतोय. आणि टार्गेट म्हणजे हे 976 आणि स्टॉप लॉस जे आहे ते ऑलमोस्ट आपल्याला 600 रुपयाचं आपल्याला स्टॉप लॉस, ओके सॉरी, 600 रुपयाचं आपल्याला SL आहे, हे स्ट्रिक्ट फॉलो करायचं आहे. तर मित्रांनो आपण ह्या आठवड्यात ज्या येणार आहे त्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस केलेलं आहे. तसंच पुढच्या आठवड्यात भेटू फ्रेंड्स.